आणि खरोखर ज्या सर्व SW कॅडेट्स होत्या यांनी म्हणजे अभिमानाने माझी छाती जी आहे ती ताणून ठेवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मला कुठेही खाली पाहण्याची वेळ त्यांच्यामुळे आलेली. मी फारसं काही लक्ष घालत याच्यासाठी नाही, इंटेन्शनली घालत नाही. कारण आपला मोठोच आहे युनिटी अँड डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन ही काही बळजबरीने मी लावल्याने ती लागतात. मी एक तिथं ऑब्झर्वर आणि एक ऑफिसर म्हणून मला तिथं जबाबदारी सांभाळायची असते आणि ते करण्याचा प्रयत्न माननीय प्राचार्य सर यांच्या अधिपत्याखाली मी करतच राहतो. पण सपोर्ट जो आहे तो बऱ्याचशा कॅडेटचा, जसं की संदीप सिनियर, कार्तिक सिनियर आणि आपले जे पासआउट झालेले कॅडेट आहेत ते पण नेहमीच आपल्याला सपोर्ट करत राहतात. तरी स्पेशल ऑकेजन आहे फॉर पासिंग आउट कॅडेट्स. तर त्यांच्यासाठी काही मी सूचना देऊ इच्छितो, काही सजेशन्स येणाऱ्या फोर्थ कमिंग लाईफसाठी देऊ इच्छितो, तसेच त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊ इच्छितो. तर सर्वात आधी काहीही तुम्ही जर करत असाल आयुष्यामध्ये तर कुठलीही मिस्टेक करत असताना फारसं तुम्ही हेजिटेट करायचं नाही. कारण मिस्टेकला आपल्याला भीती वाटत असते आयुष्यामध्ये. काहीही करताना कुठली एक्झाम असो किंवा कुठलंही करिअर चूज करायचं असेल किंवा कुठल्याही जॉबसाठी जायचं असेल किंवा कुठला बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा असेल किंवा कुठलीही नवीन गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्या माइंडमध्ये कुठलंही हेजिटेशन नसायला पाहिजे. ठीक आहे, मिस्टेकमधनं तुम्ही एकतर तुम्हाला काहीतरी अर्न होत असते किंवा तुम्ही ॲटलिस्ट कुठला तरी लेसन तुम्हाला मिळालेला असतो आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला ती मिस्टेक तुम्ही रिपीट करत नाही. पण याची तुम्ही नोंद घ्यायला पाहिजे की आपण कुठली मिस्टेक घेतलेली आहे. ठीक आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची जी कॉर्पोरल लाईफ जी असेल तुमची, तुम्हाला कुठलीही गोष्ट जी आहे ती पर्सनली घ्यायची नाही. ठीक आहे, इथं मी माझं उदाहरण देऊ इच्छितो कारण दोन्हीही ॲडमिनिस्ट्रेटर जे आहेत इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या थ्रूच मी ही गोष्ट शिकलो. असं डायरेक्टली इनडायरेक्टली असं म्हणायला हरकत नाही. मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून 2013ला जॉईन केलं गवई सरांच्या अंडर. गवई सर माझे HOD होते. तर मी त्यावेळेला प्रत्येक गोष्ट ही पर्सनली घ्यायचो आणि गवई सरांसोबत भांडायचो. ठीक आहे, पण त्यांनी कुठलीही गोष्ट पर्सनली घेतली नाही. मी मॉर्निंगला सरसोबत भांडलो की सर संध्याकाळी मला म्हणायची सर चहा घ्यायचा का. ठीक आहे, त्यांनी कुठलाही राग किंवा द्वेष पूर्ण कालावधीमध्ये माझ्या 10 ते 12 वर्ष सरांच्या अंडर मी काम केलं तर मला तिथं दिसला नाही. ठीक आहे, तर कुठलीही गोष्ट आपल्याला पर्सनली घ्यायची नसते. जे आपण काय करतो, रस्त्यानं कोणी आपल्याला बघत असेल तर आपण त्याच्याकडे रागानं बघतो. ठीक आहे, त्याने बघितलं, तुम्हाला बाय चान्स तो भेटला व्यक्ती, त्याला पर्सनली घेऊ नका. ठीक आहे, पर्सनली जर तुम्ही प्रत्येक गोष्ट घेत गेले तर एक त्याचं मोठं गाठोडं होईल आणि भविष्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. ठीक आहे, तर पर्सनली कुठलीही गोष्ट घ्यायची नाही आहे तुम्हाला. तर ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जर तुम्ही जॉब जॉईन करत असाल किंवा तुमचे कुठलेही रिलेशन येत असतील किंवा आता तुमचे ॲडमिनिस्ट्रेटर जे आहेत त्यांनी समजा तुम्हाला एखादं पनिशमेंट केली किंवा काहीतरी अशी ऑर्डर काढली तुमच्या विरोधात, जसं मला बरेचसे मेमो त्या काळात भेटायचे. ठीक आहे, पण ते माझं काम आहे की ते ॲक्सेप्ट करायचे. कारण त्यांच्यासाठी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर ती रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्यांनी ते करायचं असते. पण मी पण ते पर्सनली घ्यायला नाही पाहिजे. तर ही खूप महत्त्वाची बाब आहे. ही गवई सरांसोबत आणि डॉक्टर LB शिंदे सरांसोबत राहून मी शिकलो. तर त्यामुळे माझ्याही मनात आता कुठलाही मी शक्यतो राग ठेवत नाही कोणाही सोबत किंवा कोणाविषयी. आणि कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतर आपली स्वतःची लाईफ असते तर ती एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सुद्धा तसंच कुठला तरी कॅम्पस मिळेल लाईफमध्ये.